प्रज्ञाज वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे. सकाळी दुपारी संध्याकाळी हा चेहरा नाही पाहिला तर तुम्ही आयुष्यात काय पाहिलं. तर आज आम्ही निघालो होतो बाहेर. आम्हाला काही कामधंदेच नाहीत, म्हणजे कामधंदे असं नाही, आमच्या जवळची माणसं आम्हाला बोलवतात नाश्त्याला, आम्ही त्यांना बोलवतो आणि आम्ही जातो त्यांच्याकडे. मागे मम्मी पप्पांचं घराला लॉक लावणं चालू होतं आणि मग बाबा गाडीत बसले की उडून टोनकून त्यांच्या मांडीवर उडी मारली. मम्मी बसली मागे आणि ड्रायव्हर ही मी निघाले. हातामध्ये पर्स घेऊन विरूचं सामान घेऊन बसले मी आणि आम्ही आलो खाली. हे आहे माझ्या मावशीचं घर. माझ्या मावशीची सून म्हणजे माझ्या मामाची मुलगी. सो आमची ही आवडती अक्कू. हे आहे त्यांचं घर. इथं ॲक्च्युली जुनं घर होतं त्यांचं, मस्त प्रशस्त होतं, पण आता आणखीन मोठं वाटतंय कारण की खाली त्यांनी काही रेस्टॉरंटला दिलेत, काही गाय काढलेले रेंटने आणि ते वरती राहतात. आणि हे बघा एंट्री केली आम्ही अक्कूच्या घरी आमच्या, की विरू तर असा की जसं काय याच घरी राहतो, निवांत घरभर फिरत बसला आणि गेल्या गेल्या आपली गाडी काढली आणि बुर्रा बुर्रा म्हणून खेळत बसला. ॲक्च्युली आम्ही आलो होतो दुपारी जेवणाच्या वेळेला. मग विरूचं खेळणं झालं. एक मिनिट, मी आधी नागपूरचा आमचा हाऊस टूर करते. हे आहे हॉल, इकडे एक बेडरूम आहे, मग आतमध्ये गेलात ना इकडे एक वॉशरूम आहे, इकडे बेसिन वगैरे आहे आणि त्यानंतर ही मध्ये आणखीन एक मास्टर बेडरूम आहे. फुल फर्निश्ड आहे अक्कूचं घर. हे इकडे आहे बाथरूम. इकडे आल्यानंतर तिकडे एक बेडरूम आहे. हा हॉल आहे, इथं सगळं फिरतो. इकडे हा आहे डायनिंग एरिया. इकडे आहे ड्राय बाल्कनी, इकडे कपडे धुणं भांडे घासणं असतं आणि हे आहे किचन. बघा मम्मीच्या आणि अक्कूच्या आमच्या काय गप्पा चालू आहेत की इथे पण मस्त पोगी फर्निचर केलेलं आहे आणि हे छान असं देवघरचा एरिया. अक्कूची घाई चालू आहे. ही आहे आमची प्रेमळ अक्कू. लगबग चालू होती अक्कूची आणि सुंदर असा अक्कूने स्वयंपाक केला होता. नंतर मी आणि पप्पा बसलो जेवायला. तिने आळूच्या वड्या, शेपूची भाजी, वरण भात, दसमी, चपाती, पापड, गाजर, बीट, वरण भात, बाबा खूप सारं. मग जेवण झाल्यानंतर पप्पांना अशी जरा गुंग येत होते आणि विरू तर असा फॉर्ममध्ये आला होता खेळण्यासाठी. विरूचं येतानाच खाणं झालं होतं त्यामुळे विरूला लगेच खायचं नव्हतं, त्याने पापड ते खाल्लेला. मग विरूला त्याच्या आवडीच्या जागेवर नेलं मी, ते म्हणजे देवघर. देवघर कुणाचंही असो, विरूला सगळ्यात जास्त आवडतं. मग वरण भात आणि तूप असं विरूचं दुपारचं जेवण चालू होतं. जेवण झाल्यानंतर मग विरूला जरा टाइमपास करत मी असं खेळवलं. अवतार बघा माझे डबल केस, मला केस मोकळे सोडलेले विरूला बघवतच नाहीत, परत मला बांधावे लागतात. आणि मग जाते वेळेस पण विरूचं बघा अख्ख्या दुनियाला बाय बाय करत होता विरू. जे दिसेल त्याला आवाज देत बाय बाय करत होता. सो असा झाला आजचं आमचं दुपारचं जेवण आणि आम्ही आलो घरी.